सगळीकडे रोप आहेत. कशी वाटली शेती? एकदम मस्त. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर व्हिडिओचं जे थंबनेल आहे ते बघून तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलंच असेल की आम्ही चाललेलो आहोत वेकेशनला, म्हणजे ट्रिपला चाललेलो आहोत. तीन रात्र 4 दिवस अशी आमची ट्रिप असणार आहे. आणि भरपूर सारे प्लेसेस, वेगवेगळे प्लेसेस आम्ही कव्हर करणार आहोत आणि रोड ट्रिप असणार आहे. सो एकदम एक्साइटिंग असणार आहे. आणि त्याचबरोबर आईबाबांना घेऊन चाललो आहोत. आणि ऍक्च्युली आम्ही पण तिथे पहिल्यांदाच चाललेलो आहोत, ह्याच्या आधी आम्ही कधीच गेलेलो नाहीये. आईबाबांसोबत आम्ही पण एक्सप्लोअर करू आणि छान एन्जॉय करू फुल फॅमिली. आणि तुमच्याबरोबर छान छान व्लॉग शेअर करू, जितके जमतायत, जसे जमतायत तसे. हो ना? आर यू एक्सायटेड? या. आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 7:15 7:30 असे. आमचं सगळं आवरून झालेलं आहे. इथे बॅग पण पॅक केलेली आहे. ही माझी बॅग आहे, सिया शौर्यची बॅग आहे वेगळी. आणि त्यानंतर सिया शौर्यची बॅकपॅक सुद्धा आहे, कारण की सगळ्या गोष्टी सोबत घेऊन जायला लागतात. आधी कसं होतं की डायपर बॅग वगैरे आणि स्नॅक बॅग ते असायचं सगळं, लहान मुलांचं खाणं पिणं. आता चेंज झालेलं आहे. आता सिया शौर्यची ही बॅकपॅक आम्ही घेऊन जातो सोबत, ज्याच्यामध्ये थोडेसे टॉयज असतात, आर्ट क्राफ्ट करण्यासाठी काय काय पेपर पेन्सिल ते असतं, कलर्स असतात. आणि अजून काय घेतलंय? कार्स घेतलेले आहेत, टॉयज घेतलेले आहेत, सियाचे रीड करण्यासाठी बुक्स घेतलेले आहेत. तर असं काय 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 घेतलेलं आहे, कारण की मला माहिती नाही मी कधी बोलले का नाही, पण हे दोघं पण स्क्रीन फ्री आहे, म्हणजे ते बिलकुल स्क्रीन वगैरे बघत नाही. सो त्यामुळे मग एंगेज ठेवण्यासाठी खूप मोठा टास्क असतो. त्याच्यावरती जर का तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट डाऊन बिलो. बट येस, सो त्यांची ती बॅग भरलेली आहे, स्नॅक बॅग पण भरलेली आहे, कारण की आता एवढे दिवस चाललेलो आहोत तर सोबत थोडं तरी काहीतरी घरचं खाणं पिणं असलं की बरं पडतं. सारखं सारखं गाडी थांबवावी नाही लागत, तर ते सुद्धा घेतलेलं आहे. भरलं का सामान? ऑलमोस्ट. आता पुढचं भरलं इथे. आता ही बॅग समोर ठेवतो. ही सिया शौर्यची बॅग, ही आपल्या कॅमेरा बॅग, सिया शौर्यची ही दुसरी बॅकपॅक, ही आईबाबांची बॅग, ही एक बॅग आणि खाली अजून एक बॅग. ओके. आणि त्याच्या खाली अजून एक आहे का? हा बरोबर. पण मग अजून एक बॅग पाहिजे. 3 मोठ्या बॅग होत्या ना आपल्या. 2 मागे आहे, पुढे आहे. अच्छा, पुढे दुसरी पण मावेल का? अजून भरपूर मावेल पुढे. ओके. इथे अजून साईडला जागा आहे, जॅकेट्स वगैरे सगळं मावून जाईल. पाणी वगैरे पण ठेवू शकतो इथे. इथे बघा सकाळी सकाळी किती छान अशी मोगऱ्याची फुलं लागली आहेत. अजून पण आहेत, इथे पण आहेत. हो, तिकडे पण लागली आहेत ना. आणि इथे गुलाबाची, हे मध्यंतरी आपण गुलाब आणलेले आणि नवीन हा एरिया केला होता, तुम्हाला आठवत असेल. व्हिडिओ पण बनवला होता मी त्याच्यावरती. हे बघा, त्याला ते इतकी छान फ्लावर झाले आहेत. इथे पण आहे. चला, सगळं घेतलं का? येस, सगळे बसलेले आहेत. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. लेट्स गो. आज मस्त ढग आहे. सकाळी सकाळी छान आहे, चांगलं आहे. म्हणजे जर उन्हात प्रवास जर असा त्रासदायक होतो, पण जर क्लाउडी असेल तर छान वाटतं. जास्त वेळ राहील का नाही माहिती नाही असं, पण घरातून निघताना मी व्हिडिओ केला होता. त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि मग नंतर सगळेच झोपले, कारण की सकाळची वेळ होती. ते त्यामुळे सगळ्यांनी आराम केला मस्त. आणि त्याच्यानंतर आता येऊन इथे थांबलो. लंच टाइम झालेला आहे. येताना मला फारसा व्हिडिओ करायला जमलंच नाही काय, कारण की आम्ही झोपलो त्यामुळे. पण आता लंच टाइम साठी थांबलो आहे. तर काय 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 फूड घेतलं होतं. इथे कसं फूड मिळतं तुम्हाला माहितच आहे, बर्गर फ्राईज हे सगळं मिळतं. तर ते घेतलं, थोडंसं खाल्लं. आणि इथे सिया शौर्य अजूनही खात आहेत, सियाचं चालू आहे. काय पितेस ग? लेमनेड पितात. आणि इथे आहेत चैतन्य आणि बाबा. आणि मुख्य म्हणजे गाडी जी आहे ती आता चार्जिंगला लावलेली आहे. तर आता आम्ही काय हे बघा
तर इथे टेस्ला चार्जिंग स्टेशन आहे, भरपूर सारे चार्जिंग स्पॉट्स आहेत. पण आम्ही मुद्दामून इथे चार्जिंगला थांबलो कारण की इथून जवळच खाण्यापिण्याच्या सगळ्या म्हणजे रेस्टॉरंट्स वगैरे होते आणि टू गो रेस्टॉरंट्स होते. सो तिकडून घेतलं आणि इथे येऊन गाडी पार्क केली. चार्जिंगला इथे लावली आहे गाडी, इथे दिसत असेल तुम्हाला. आणि गाडी चार्ज होईस तोपर्यंत आम्ही खात होतो. तर असं कायम आम्ही असंच करतो, जेव्हा पण लॉंग ड्राईव्हला जातो, रोड ट्रिपला जातो, तेव्हा जर चार्जिंग करायची असेल तर खाण्यापिण्यासाठी ब्रेक घेतो. चार्जिंग झाली आहे का? झाली आहे बऱ्यापैकी. आता नेक्स्ट स्टॉप पर्यंत जाऊ शकतो आपण. चला मग निघायचं. चला. आणि आज मी लेन्स वगैरे काहीच घातलं नाही कारण की भरपूर मोठा प्रवास असणार आहे. मी तुम्हाला सांगितलं की नाही मला आठवत नाहीये, पण आम्ही 8 आवर्सची जर्नी आहे, ऑलमोस्ट 7 आवर्स मे बी. पण ट्रॅफिक वगैरे सगळं पकडून आणि मग आम्ही 2-3 ठिकाणी मध्ये मध्ये ब्रेक पण घेऊ, मुलं आहेत म्हटल्यावरती, तर 8 तास तरी लागतीलच. सो असं जेव्हा ट्रॅव्हलिंग वगैरे असतं तर त्यास मी लेन्सेस अवॉइड करते, स्पेक्सच घालते. आणि इथे आई बाबा पण आता थोडेसे पाय मोकळे करते. बाबा इथे उभे आहेत. बराच वेळ झाला आम्ही बसलो होतो गाडीमध्ये. कसं काय, व्यवस्थित ना? आणि मम्मा पण इथे वॉक करते थोडासा. सो पाय मोकळे करणार थोडेसे आणि मग त्यानंतर निघूच इथून. काय बोलले? 600 माइल्स पर आवर नी चार्ज होते. हे अजून सुपर चार्जर नवीन लावलेत ना. हा, हे पूर्वी आपण बघितलेले, हे वाले तर भरपूर असतात. हे नवीन आलेत का सुपर चार्जर? ह्याच्या आधी आपण बघितले नव्हते. 600 माइल पर आवर. बापरे, खूपच फास्ट ना. 20 मिनिटात चार्ज होणार आहे. तोपर्यंत आपण स्टारबक्स आहे इथे, कॉफी वगैरे घेऊ. हो ना. रोड क्रॉस करून त्या बाजूला आहे स्टारबक्स. इथे आई बाबा आहेत आणि या बाजूला हे पूर्ण सगळे चार्जर्स आहेत. एकूण इथे किती होते चेतन? आय थिंक 44 चार्जर्स होते अवेलेबल. कारण की टेस्लामध्ये ते सगळं पण दिसतं की किती चार्जर्स अवेलेबल आहे आणि म्हणजे सुपर चार्जर्स किती आहेत, नॉर्मल चार्जर्स किती आहेत, सगळं लिहिलेलं असतं. सिया शौर्यला आता बाहेर काढूया आणि स्टारबक्स मध्ये थोडं वॉक करून कॉफी वगैरे काही मिळते का बघू. जरा पाय मोकळे करा, उड्या बिड्या मारा. उड्या? चला ना कॉफी प्यायला जाऊ तिथेपर्यंत. या शौर्य, तू काय घेतलंस ते हातात? हे मिळाले. आपण तिथे इन अँड आउट मध्ये बर्गर खाल्लं, ते त्याला कलरिंगचं मिळालंय. अच्छा, आता इथे मस्त झोप झालेली आहे. हो, आम्ही सगळेजण खूप छान झोपून आलो आणि चेतन मस्त गाडी चालवतो ते पूर्ण वेळ. आता मी चालवणार आहे आणि चेतनसाठी स्पेशली कॉफी घ्यायची आहे कारण की आमची सगळ्यांची तर झोप झाली आहे. पण तुम्हाला कॉफी लागली तर घ्यायची आहे ना? हो, घेऊ. त्यांना केक पॉप घ्या. केक पॉप. I'll get chocolate. I'll get chocolate. I'll get chocolate. आता इथेपर्यंत आल्यावरती त्यांना ते घ्यायचंच असतं. असं ठीक आहे, चला या. What is this? हो ना, ते झालं ते इकडे. Thank you. तिकडून एंट्रन्स आहे. Something is scratching me. And those dogs. काय घेणार आहे? सियाना शौर्यसाठी आणि फक्त हे पिंक आणि हे रकून मला पण आहे. हो, फक्त हे पिंक आणि ब्राऊन वन आहे युजली, पण आता वनीला
मग तुला कुठलं हवंय ते हे सांग. चॉकलेट आहे, हे स्ट्रॉबेरी आहे आणि हे व्हॅनिला आहे. तुला कुठलं हवंय? शौर्याला चॉकलेट हवंय. तुला? मला रॅकून हवे. बरं ठीक आहे, चला दाखव सियाना तुझं. रॅकून आहे. सियानाने हे वाला केक पॉप घेतलं. सियानाचा फेवरेट आहे ते. थँक्यू. कॉफी कशी आहे? छान आहे. ब्लॅक कॉफी सिम्पल. आई बाबांनी काहीच नाही घेतलं. बनाना ब्रेड चांगलं होतं. तुला मी ऑरेंजेस देतो. अजून 9 मिनिट आहेत. बाहेर फिरूया मग. बाहेर फिरू. चला. वॉशरूमला कोणाला जायचं? वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर इकडे आहे. कॉफी शॉपमधनं आम्ही आलो सगळेजण आणि आईबाबांची इथे फोटोग्राफी चालू होती. म्हणजे झाडाला खूप छान फुलं आलेत तर त्याचा फोटो काढत होते बाबा. इथं थांबा दाखवते मी. अशी फुलं आहेत, एकदम वेगळ्याच प्रकारची फुलं आहेत आणि अशी झुपकेदार आहेत ना. छान आहेत एकदम. कलर पण एकदम सुंदर आहे. कुठे कुठेच लागली आहेत अशी. त्याचा फोटो काढत होते आई बाबा. झाडाला जेव्हा लागते तेव्हा झाड हो आता होऊन गेलेत वाटतं. बरीच ठिकाणी लागलेत. ते पण लागलेत. भारतामध्ये याला काय म्हणतात माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. इथे आहेत बाबा आणि सियानाचा इथे चालू आहे अभ्यास. काय अभ्यास करतेस का सियू? हा? Is this the same thing as H or not? Because this one's mouth is skinnier and this one is अजून open आहे. हा. आणि skinnier mouth नाही आहे. बघू काय काय सॉल्व्ह केलं. अख्खं बुकच आहे का? हो. हे बघ. मी हे सगळं सॉल्व्ह हे केलं. हा. आणि हे केलं. Unscrambled the words. बघू. आणि हे just picture आहे. फुल ऍक्टिव्हिटीज आणि आहेत मग सगळ्या. word search आहे. हा. आणि हे आणि हे write the words by emoji. अच्छा. आणि आज सियानाने एवढी छान अशी फ्लावर क्लिप लावली. क्यूट आहे ना ती. आम्ही जेव्हा हवाईला गेलो होतो तेव्हा मी घेऊन आले होते. तेव्हा मी लावलेली हवाईमध्ये. त्यानंतर आत्ता सियानाने लावली अक्षरशः. आणि हे ड्रिंक मी घेतलं होतं. मला कॉफी नव्हती प्यायची पण म्हणलं आता काही आलोय तर काहीतरी घेऊ म्हणून हे घेतलं. अनस्वीटन्ड घेतलेलं आहे आणि स्पार्कलिंग वॉटर आहे. रास्पबेरी फ्लेवर. सिम्पलच आहे, काही नाही, पाणीच आहे नुसतं. तर ते घेतलं पण थंड आहे आणि गरमी खूप आहे तर मग छान वाटते. खूप सारी शेतं आहेत आजूबाजूला आणि वेगवेगळ्या प्रकारची शेतं आहेत. बघायला इतकं छान वाटतंय. आणि आता संध्याकाळची वेळ आहे म्हणजे वाजलेले आहेत 5:30 आणि सगळ्या शेतांमध्ये पाणी चालू झालेलं आहे. म्हणजे इथे सगळीकडे स्प्रिंकलर सिस्टीमच असते तर ती चालू झालेली आहे. तर ते बघायला एवढं छान वाटतंय ना. एकदम काय म्हणतात ते कारंजे सारखं दिसतंय आणि भरपूर सारे एकदम कारंजे आणि ते पण एकदम लश ग्रीन अशा फार्म वरती. आणि चाललोय. रस्ता संपतच नाही असं वाटतंय. सकाळी आम्ही किती 8 वाजता वगैरे स्टार्ट केली आहे जर्नी आणि मी सकाळीच बोलले होते की बराच वेळ लागणार आहे. रोड ट्रिप म्हणजे अशीच असते की तुम्हाला 7-7 तास 8-8 तास तुम्ही सलग ड्राईव्ह करता. पण आमच्या केसमध्ये मुलं आहेत सो सलग तर ड्राईव्ह करणं काही पॉसिबल नाहीये. आमच्या बरेच ठिकाणी स्टॉप्स झाले. आता मी असं कॅमेरा केला तर चेतनचे दोन्ही हात असे इथे होते. तर गाडीमध्ये हे आहे FST तर त्यामुळे ऑटोमॅटिक चालते गाडी. फक्त रस्त्याकडे लक्ष ठेवायचं. तर खूप जणांना माहिती नसेल आणि एकदम म्हणतील सगळेजण की असं कसं हात सोडून चालवतात. पण या चालू आहेत हे बघा. 1 मिनिट दाखवते. आणि हे स्प्रिंकलर चालू आहेत. आता आपण शेताच्या एकदम जवळून चाललोय आणि असं दिसतंय बघा. पाणी ऑलमोस्ट इकडे उडतंय. पूर्ण काचेवर आलं पाणी.
साईडला थांबलोय आणि इथे भरपूर सारी ही शेती आहे आणि फ्लावरची रोपं लावलेली आहेत आणि इथे बाबा आईला फोटो काढून देतात शेतामध्ये असं छान. आणि इकडे बघू शकता, इकडे लांब लांब बघेल तिकडे सगळीकडे रोप आहेत. कशी वाटली शेती? एकदम मस्त. हजार एकर शेती आहे. हो, बघायला मस्त वाटतं ना. आणि फ्लॉवर आणि कोबी लावलं. हा, आणि ढग बघा कसे आलेत सगळे, मस्त एकदम. फायनली आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत इथे हॉटेलमध्ये. हे हॉटेल आहे मागे आणि जस्ट आता इथे कार पार्क केली. बाबा उतरतायत, अजून सामान वगैरे सगळं काढायचंय. पण हे हॉटेल आहे आमचं हिल्टन आणि आता 2-3 दिवस आम्ही इकडेच राहणार आहे. मस्त हॉटेल आहे. असा फर्स्ट लुक तर एकदम छान वाटतं. आता सगळ्या बॅग्स वगैरे काढूया. आणि ना येताना मी बोलले होते स्टारबक्सच्या तिथून मी ड्रायव्हिंग करणार म्हणून, पण तिथून आमचा आय थिंक 1.5-2 तासाचा रस्ता राहिला होता, 1.5 ते 1.5-2 तास. तर चेतन म्हणले मीच ड्राईव्ह करतो, तू नको करू. त्यांना करायचं होतं कारण की ते 101 वरती जरा छान आहे, तो रस्ता पण छान आहे. तर त्यांची इच्छा होती की त्यांनाच ड्राईव्ह करायचं होतं. तर मी म्हणलं की ठीक आहे तुम्ही करा. आणि येस, आज सकाळपासूनची जर्नी आम्ही 8 वाजता स्टार्ट केली आहे. तेव्हापासून सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केलेल्याच आहेत. हॉटेल कसं आहे आतून वगैरे या सगळ्या गोष्टी, किंवा आम्ही काय काय बघणार आहोत इथे, काय काय प्लॅनिंग आहे ते सगळं तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघालच. पण आत्ता हा जो ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते. आय होप की तुम्हाला बघायला आवडला असेल. मी पण जाऊन आता तिथे थोडी हेल्प करते. इथे ऑलरेडी मी एक बॅग घेऊन आलेली आहे. पण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप छान छान असे व्हिडिओज असणार आहेत, सो डोंट मिस इट. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काही 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.